एप्रिल मे 2026 महिन्यातील राजकीय सामाजिक घडामोडी. अमेरिकेबरोबरचे व्यापार पुन्हा पूर्ववत होतील. भाग 2. या घटना घडणार, परराष्ट्राशी संबंध सुधारतील व मोठे करार होतील. मंदिरे व धार्मिक स्थळांविषयी महत्त्वाचे निर्णय होतील. खेळ व स्पर्धेमध्ये देशाला मोठे यश, शेअर मार्केटमध्ये तेजी आणि देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा. विमान किंवा रेल्वे दुर्घटना, भूकंप व अवकाळी पावसाने नुकसान, अफवा पसरवल्या जातील. दिनांक 1 मे 2026च्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये धनु लग्न उदित असून लग्नस्थानी तुळ राशीत स्वाती नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. चतुर्थात शनी, मंगळ, नेपच्यून, पंचमात रवी, बुध, षष्ठात शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता एप्रिल व मे महिन्यात तापमानात वाढ होऊन मोठ्या पावसाची शक्यता राहील. पूर्वमोसमी पावसाने जनजीवन विस्कळीत होईल. शनी मंगळ योगामुळे मोठ्या भूकंपाची शक्यता असून मोठी विमान दुर्घटना महत्त्वाच्या शहरात संभवते. या योगामुळे आत्महत्येच्या घटना वाढण्याची शक्यता राहील. स्त्रीवर्गावर अन्याय, अत्याचार किंवा आत्महत्येसारख्या घटना या काळात संभवतात. मोठे कलाकार किंवा चित्रपट वादविवादात अडकतील. स्त्रीवर्ग किंवा कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल असून गायक, संगीतकार व कलाकारांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. सेलिब्रिटींच्या अफेअर व ब्रेकअपच्या बातम्या देखील यावेळी व्हायरल होतील. या क्षेत्रातील विकृत व वैचित्र्यपूर्ण घटना देखील या काळात अनुभवास येतील. रवी हा उच्च राशीत असून रवी आणि गुरु लाभयोगामुळे सत्ताधारी पक्ष, प्रमुख नेते किंवा उच्च पदावरील व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल राहील. निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला मोठे यश या काळात मिळण्याची देखील शक्यता राहील. सप्तमातील गुरुमुळे या काळात सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील. मंदिरे व धार्मिक स्थळांना विशेष अधिकार किंवा सुविधा देखील प्राप्त होतील. धार्मिक स्थळांविषयी मोठे निर्णय होतील. कृष्ण जन्मभूमीसारखे वादग्रस्त विषय देखील यावेळी मार्गी लागतील. याच योगामुळे परदेशी व्यापाराला देखील मोठी चालना मिळेल. अमेरिकेबरोबरचा व्यापार पूर्ववत सुरू होईल. ट्रम्प टेरिफबाबत देखील सामंजस्याने तोडगा किंवा मार्ग निघेल. यामुळे मोठे करार होतील. परदेशाशी संबंध सुधारतील. देशाच्या प्रगतीसाठी हा काळ मात्र उत्तम राहील. देशाचा सन्मान वाढेल. खेळाडू, पोलीस व मिलिटरी यांच्यासाठी हा काळ उत्तम राहील. खेळ व स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. मोठे गुन्हेगार व अतिरेकी पकडले जातील. शत्रू राष्ट्रावर विजय मिळेल. मात्र शनी आणि मंगळ यांच्या योगामुळे देशांतर्गत शांतता बिघडण्याची शक्यता राहील. अतिरेकी, नक्षलवादी संघटना आक्रमक होतील. शनी आणि मंगळ यांच्या योगामुळे बंद, निदर्शने, हिंसा, जाळपोळ, स्फोटक घटना यांमधून अशांतता निर्माण करण्याचे देखील प्रयत्न होतील. या योगामुळे आगीचे अपघात, मोठे वाहन अपघात किंवा रेल्वे किंवा विमान दुर्घटनांमधून मोठी हानी संभवते. शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी या काळात संभवते. शेअर निर्देशांक वरच्या पातळीवर जाईल. सोन्या चांदीचे भाव तेजीत राहतील. देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल होतील. नवीन चलन बाजारात येण्याची शक्यता राहील. लेखक, साहित्यिक, पत्रकार व प्रसारमाध्यमांसाठी हा काळ प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना देखील या काळात संभवतात. सोशल मीडियामधून मोठ्या अफवा या काळात पसरवल्या जातील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन भविष्यभाकीत विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.